मंगळागौरीचे महत्त्व. मंगळागौरी हिंदू धर्मातील एक व्रत आहेत. हे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली 5 वर्ष करायचे असते. भगवान शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थ आश्रमाचे उदाहरण मानले जाते. पती पत्नीमध्ये अत्याधिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दाम्पत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी प्रत्येक नवविवाहित दाम्पत्यावर राहावी किंवा त्यांच्या आशीर्वादाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. जाणून घेऊया पूजा साहित्य, विधी आणि उद्यापन विधी. सविस्तर माहिती. नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करतात. पूजेदरम्यान गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करतात. सामूहिकरित्या ही पूजा करण्यात विशेष आनंद मिळतो, कारण ह्या निमित्ताने मैत्रिणी, बहिणी, शेजारी व इतर सगळे नातेवाईक एकत्र जमतात आणि खेळ खेळतात. खेळ खेळणे म्हणजे मंगळागौरीवर आधारित गाणी गाऊन तालपूर्वक नाचणे होय. नवविवाहित स्त्रिया ह्या दिवशी आंघोळ करून नऊवारी नेसून पूजेला बसतात. त्यात मंगळागौर म्हणजे अन्नपूर्णा ह्या पार्वतीच्या रूपाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडीही सजवतात. मंगळागौरीची यथाविधी पूजा करतात. या पूजा प्रसंगी शक्तित्वाची आराधना करतात. माता विद्या, बुद्धी, शक्ती रूपात राहणाऱ्या देवीची उपासना करून व तिचे दैवी गुण स्वतःमध्ये यावेत अशी प्रार्थना ह्यावेळी वैवाहिक स्त्रिया करतात. मंगळागौरी करता आवश्यक पूजा साहित्य. पूजेकरता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षदा, 5 खारका, 5 सुपाऱ्या, 5 बदाम, 5 खोबऱ्याच्या वाट्या, 16 प्रकारची पाने, 2 वस्त्र, 8 वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, 16 वाती, तुळशीची पाने, केळी किंवा पेरूचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जानवे, 16 विड्यांची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, शक्य असल्यास केवड्याचे कणीस, 1 नारळ, कापड, हळद, कुंकू इत्यादी साहित्याची गरज असते. पत्री पूजा म्हणजे पानांची पूजा. वेगवेगळ्या झाडांची पाने व फुले ह्या पूजेत वापरली जातात. पूजा करताना 16 प्रकारच्या झाडांची पाने वाहिली जातात, ज्यामध्ये अर्जुन सातडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, मका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती अशा झाडांची पाने पत्री पूजेला वापरतात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत. पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होत होता. या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या विवाहितेस ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावे अशी पत्री पूजेमागची भावना असू शकते. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवासणींचे भोजन होते. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मौन धारण करून जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खाल्ली जातात. ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवासाठी बोलावतात. हळद, कुंकू, विड्याची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवासणींचे गव्हाणे ओटी भरतात. रात्रीसाठी पोळ्या, मटकीची उसळ, वाटली करंज्या, चकल्या, लाडू, फराळाचे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलवतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात. मंगळागौरीच्या वेळी खेळले जाणारे खेळ आधी मंगळागौरीच्या दिवशी रात्रभर मंगळागौर गाजवत असे. मात्र आता नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याने आपापल्या सोयीप्रमाणे खेळ खेळले जातात. या सर्व खेळ प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो. हे देखील खेळ खेळण्यामागचे मुख्य कारण सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणीही म्हणतात. सकाळी उठल्यावर स्नान करून
दही भाताचा नैवेद्य दाखवतात व पुन्हा मंगळागौरीची आरती करतात. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवण्यासारखे करतात. यानंतर विहीर, तळे, नदी ह्यापैकी कोठेही पाण्यात तिचे विसर्जन करतात. या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात. इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात. मंगळागौर उद्यापन विधी. मंगळागौर उद्यापन विधी हा शक्यतोवर एखाद्या पंडितजीकडून करून घेतला जातो. उद्यापनासाठी गुरुजी प्रथम पती पत्नीला एकत्र बसून संकल्प करतात. सौभाग्याचे प्रतीक मानले जाणारे शिव मंगळागौरी पूजन, 108 बिल्वार्चन, सौभाग्यवर्धक 108 कुंकुमार्चन, रुद्राभिषेक, अर्चन व हवन असा विधी हा संपूर्ण विधी असतो. ज्या ठिकाणी होम हवन करतात त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. हे वाण आई वडिलांना द्यायचे असते. आई वडील जर नसतील तर भाऊ भाऊजाई यांना हे वाण देऊन उद्यापन केले जातात. मंगळागौरी व्रत पूजन पद्धत. मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून उपवासाचा संकल्प करावा. यानंतर आपल्या घराचे मंदिर पूर्णपणे स्वच्छ करा आणि माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्ती अर्पण करा. यानंतर माता पार्वतीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. नंतर पिठाचा दिवा बनवून तो पेटवा. तसेच त्याची यथायोग्य पूजा करावी. ह्या व्रतासाठी सर्व पूजा साहित्य ठेवा. सर्व पूजा साहित्य जसे 16 क्रमांक सुपारी, लवंग, वेलची, फळे, पान, लाडू, सुहाग साहित्य आणि बांगड्या ह्याशिवाय 5 प्रकारचा सुकामेवा आणि 7 प्रकारची धान्य ठेवावीत. यानंतर मंगळागौरी व्रताची कथा ऐका. पूजेनंतर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद द्या आणि गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करा. मंगळागौरी व्रत मंत्र. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पूजा करताना ह्या गोष्टीची विशेष काळजी घ्या. जेव्हा तुम्ही सलग 5 वर्ष मंगळागौरी व्रत करता तेव्हा पूजा केल्यानंतर 5व्या वर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी ह्या व्रताचे उद्यापन करावे. हे उपोषण उद्यापनाशिवाय पूर्ण मानले जाणार नाही. हे देखील लक्षात ठेवावे की माता मंगळागौरी व्रतामध्ये 16 महिलांनी पिठाचे लाडू, फळे, सुपारी, लवंग, वेलची हे पदार्थ मातेला अर्पण करावेत. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.